पिछले ऊपर। धन्यवाद। थोड़ा सा मैडम किडनी आज या ठिकाणी आपले डॉक्टर आदित्य येळीकर यांनी डायलिसिसचे नवीन मशीनचे या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। त्यासाठी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आपल्या शहरामध्ये खरोखरच याची आवश्यकता होती, कारण मेडिकल फॅसिलिटीजवरती म्हणजे जे सर्व नागरिक असणार आहेत त्यांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे। आत्ताच्या ज्या उपलब्ध फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये वाढ याच्यामुळे होणार आहे। म्हणजे या प्रसंगी मी एक अपेक्षा व्यक्त करतो की सर्व सामान्य व्यक्तींनाही याचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ व्हावा। त्याप्रमाणे सर्वांना ते उपलब्ध करून देत आहेत। मी खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या प्रसंगी आपल्या शहरवासियांना तसेच या जिल्ह्यातील सर्व व्यक्तींना, नागरिकांना त्यांच्या वतीने चांगली वैद्यकीय सुविधा या ठिकाणी प्राप्त होते। त्यामुळे मी परत त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यांना अशाच उत्तरोत्तर प्रगती होत राहो यासाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। थोड़ा सा इधर आ जाओ। जैसे अभी ऑलरेडी मशीन के बारे में मशीन बद्दल बरंचसं सांगितलं आहे ऑलरेडी। त्यामुळे ही ॲक्च्युली डायलिसिस मशीन असते, ही स्क्रीनवर ॲडव्हान्स मशीन आहे ज्याच्यावर स्क्रीनवर सगळी त्याची माहिती मिळते आपल्याला। पेशंटचे डायलिसिस सुरू असताना त्याचे सगळे पॅरामीटर्स आणि किती तास डायलिसिस सुरू आहे, झालं किती तास आणि पुढे किती बाकी आहे, ते पंप असतात ज्याच्यामधून ब्लड फ्लो होत असतो। तर ही मशीन फ्रेझिनेसची 4008S अशी मशीन आहे आणि ज्याच्यावर रुटीनली डायलिसिस होतात। किती डायलिसिस होऊ शकतं डेली? मशीनवर तसं एक डायलिसिसला साधारण 4 तास लागतात, तर मशीन आपण किती तास वापरतो त्यानुसार, पण साधारण 3 ते 4 तास एका मशीनवर 3 ते 4 डायलिसिस होऊ शकतात। आणि आपल्याकडे तशी इथे हॉस्पिटलमध्ये 3 मशीनची फॅसिलिटी आहे। शहरामध्ये जे मशीन आहेत त्या मशीनमध्ये नाही, या मशीनमधून काय फरक आहे? नाही, आता तसं नाही म्हणता येणार आपल्याला। ही मशीन वन ऑफ द ॲडव्हान्स मशीन आहे असं आपल्याला म्हणता येईल। नागरिकांना काय आवाहन करणार याच्या माध्यमातून? या माध्यमातून जसं स्वामी साहेबांनी सांगितलं की गरजवंतांनी या फॅसिलिटीची सुविधा घ्यावी आणि ज्यांच्याकडे आर्थिक अडचण आहे अशाही लोकांसाठी सुविधा आहे, कारण योजनेअंतर्गत मोफत डायलिसिसची पण सुविधा आहे। तर डायलिसिस विना होणारे मृत्यू टाळण्याच्या दृष्टीने समाजाने लक्ष ठेवून आणि अशा फॅसिलिटीजची सुविधा नक्कीच घ्यावी। आणि या फॅसिलिटीजमध्ये एक अजून फॅसिलिटी आपल्याकडे आता ॲड झालेली आहे शहरात। या छोटेखानी उद्घाटन प्रसंगी आपल्या शहरातले पोलीस उपायुक्त आणि लातूरचे पुत्र श्री प्रशांत स्वामी, कारण आम्ही पण लातूर जिल्ह्यातले आहोत म्हणून आमचं विशेष प्रेम आहे त्यांच्यावर, तर ते इथे आलेले आहेत। त्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तसेच आपण पत्रकार मंडळी, काही रुग्णांचे नातेवाईक आणि काही शुभचिंतक इथे जमलेले आहेत। खरं म्हणजे मला थोडं वेगळ्या अँगलमधनं मी आज सांगणार आहे की डायलिसिसचं प्रमाण आपल्या समाजामध्ये का बरं वाढलेलं आहे सध्या। त्याला मूळ कारण असं आहे की पूर्ण जगातलं रिसर्च म्हणजे संशोधन असं सांगतं की आता कंटेजियस आणि इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे आजार हे कमी झाले आहेत। इन्फेक्शियस म्हणजे जसं व्हायरल फीवर आहे, एकापासून दुसऱ्याला होतो, त्याच्याऐवजी आता जागा घेतलेली आहे मेटाबॉलिक डिसीजेसनी। मेटाबॉलिक म्हणजे काय? आपल्याच शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्सचं मेटाबॉलिझम म्हणजे कार्यपद्धती ही कमी पडते आहे आणि त्यामुळे तो ऑर्गन किंवा ते अवयव फेल होत आहे। उदाहरणार्थ आता तुम्ही बघाल की इंडिया इज वन ऑफ द हब फॉर डायबिटीस असं म्हटलेलं आहे। डायबिटीस 20 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये विशेष माहीत नव्हता, पण आता तुम्ही बघाल की प्रत्येक 4 रुग्णांच्या मागे एका रुग्णाला डायबिटीस आहे। डायबिटीस कधीच एकटा येत नाही, त्याचा सोबती असतो ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन। डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे अतिशय वाईट कॉम्बिनेशन आहे,
आणि हे दोन रोग जर एखाद्या शरीरात जडले तर त्याचा परिणाम इतर ऑर्गन्सवर होतो, इतर अवयवांवर होतो आणि त्यातला पहिला आहे किडनी. आणि डायबिटीस आणि हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर हे 10 वर्षापेक्षा जास्त, 15 वर्षापेक्षा जास्त जुना आजार आपण ज्याला म्हणतो, हे झालं की मग किडनीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो आणि हळूहळू किडनी फेल होत जाते. आता किडनी फेल होते हे आपण कसं ओळखतो की त्यांचं काही प्रमाण दिलेलं आहे. ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, रक्तामधले समजा सिरम क्रिएटिनिन असेल, ब्लड युरिया असेल, हे जर वाढले तर आपण समजतो की किडनी फेल झाली आणि हळूहळू लघवीचं प्रमाण, युरिन आउटपुट हा सुद्धा कमी व्हायला लागतो आणि मग रुग्णाच्या अंगात शक्ती राहत नाही, तो दैनंदिन त्याचं काम करू शकत नाही आणि अल्टिमेटली शेवटचा हे असतं याचं डायबिटीस आणि बीपीचं हार्टवर आणि शेवटचा हे म्हणजे आजार म्हणजे हार्ट अटॅक. आता मधल्या काळामध्ये जेव्हा ही किडनी खराब असते तेव्हा आपण बघतो की ह्या रुग्णाला एका चांगल्या डॉक्टरची, नेफ्रॉलॉजिस्ट याची गरज असते की जो ते किडनीचं पूर्ण तपासणी करून सांगू शकतो की ह्या रुग्णाला डायलिसिसची गरज आहे की ट्रान्सप्लांटची गरज आहे का नुसतं औषध गोळ्यांनी हा आजार नीट होणार आहे. आणि असं असताना जेव्हा त्याचे सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समधलं क्रिएटिनिन वगैरे वाढत जातं, म्हणजे नॉर्मल 1.5 असतं तर ते 10 होतं, कधी 12 होतं, अशा रुग्णांना आपण डायलिसिसची गरज आहे असं म्हणतो. आणि डायलिसिस असं आहे की ते आठवड्यातनं 2दा कमीत कमी करावं लागतं आणि डॉक्टरांनी सांगितलं तसं एका डायलिसिसला 4 तासाचा अवधी लागतो. त्यामुळे एका मशीनवर साधारण दिवसभरात 3 ते 4 डायलिसिस मॅक्झिमम होऊ शकतात. आता आपल्या शहरामध्ये डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि किडनीचा आजार आपण जर बघाल तर अनेक रुग्ण आपल्याला सापडतील आणि अशा गरजू रुग्णांना, म्हणजे डायबिटीस हा श्रीमंतांचा आजार राहिलेला नाहीये, तो गोरगरिबांमध्ये सुद्धा दिसून येतो. मग अशा रुग्णांनी कुठे जायचं, म्हणून शासनातर्फे आपल्याकडे MJPJY जे आपण म्हणतो स्कीम, त्या योजनेअंतर्गत मोफत, आणि ही योजना आपल्या हॉस्पिटलला डॉक्टर आदित्य येळीकरांच्या परिश्रमाने आपल्या इथे ती उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ज्या गरीब रुग्णांना डायलिसिसला वेटिंग आहे, म्हणजे इकडे मरण जवळ येत आहे आणि तुम्ही म्हणता की थांबा तुम्हाला 3 दिवसांनी डायलिसिस करू, अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते. तर अशी होऊ नये म्हणून आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त डायलिसिस मशीन्सची उपलब्धता करून देणार आहे आणि त्यातलाच एक आपली पहिली पायरी म्हणजे 3 मशीन्स आपण घेतलेले आहेत तिथे, जेणेकरून रुग्णांना वेटिंग राहावं लागणार नाही. आता डॉक्टर आदित्य येळीकर हे युरोलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनी सर्जन, आणि डॉक्टर समीर महाजन जे आहेत ते नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनीचं क्लिनिकल आणि मेडिकल डिसीज. आता प्रत्येक अवयवाला 2 लोक लागतात, एक सर्जन लागतो आणि एक फिजिशियन लागतो. ब्रेन असेल तर न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन, हार्ट असेल तर कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन. तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर आदित्य येळीकरांचा मानस मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा असे खूप कमी केंद्र आहेत की विच इज डेडिकेटेड ओनली टू युरोनेफ्रो, म्हणजे किडनी हॉस्पिटल आपलं नवीन चालू आहे बाजूला आणि तिथे केवळ किडनीवर इलाज केल्या जातील आणि तिथे एकाच अंडर 1 रूफ डायलिसिस आणि सर्जरी, म्हणजे काही कालांतराने यांना ट्रान्सप्लांट लागतं. जेव्हा दोन्ही किडन्या एकदम खराब होऊन जातात तेव्हा शेवटचा इलाज असतो किडनी ट्रान्सप्लांट. तर हा असा याचा मार्ग आहे किडनीच्या आजाराचा. तर त्या आपल्याला तसं एक नवीन हॉस्पिटल इथे उभारायचा आपला मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ही आजची पहिली पायरी आहे. तर डॉक्टर आदित्य येळीकर, डॉक्टर समीर यांना आय विश देम ऑल दी बेस्ट की त्यांनी या शहराची रुग्णसेवा चांगल्या प्रकारे करावी, आपले एथिक्स सांभाळून करावी, जेणेकरून लोकांना जेन्युइन इलाज होतील अशी खात्री पटली पाहिजे रुग्णांना आणि त्या योगेच रुग्ण आपोआप वाढत राहतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रमाणात वाढलेले आहेत. काही मेडिसिन्स आणि डोस, स्पेशली पेशंटला त्याचा डोस माहिती नसतो, म्हणजे काही पेन किलर्स असे आहेत की त्याचा साईड इफेक्ट किडनीवर होतो आणि ते पेन किलर्स तर काही ठिकाणी बॅन झाले आहेत, पण ते रुग्णांना माहीत नसल्यामुळे ते घेतात आणि जास्त प्रमाणात घेतल्यामुळे सुद्धा किडनीचे आजार जीपी जे डॉक्टर्स असतात, जनरल प्रॅक्टिशनर जे थोडाफार त्याचा सहभाग आहेच, नाही म्हणता येणार नाही.